नमस्कार. 26 मेच्या भागामध्ये अधिपती भुवनेश्वरी आणि अक्षरा नीलमला खूप समजावतात, पण ती काय ऐकत नाही. रमेशची आई म्हणते, बघितलं ना, ती बुरगी पण नाही म्हणते. याचा अर्थ माझ्या रमेशने काही केलंच नाही. भुवनेश्वरी म्हणते, ओ ती काही बोलत नाही म्हणून लय बोलू नका. रमेश म्हणतो, तिला पण माहिती आहे मी काहीच नाही केलं. कोर्टात जरी गेली आणि पोलीस स्टेशनला जरी गेली तरी काहीच नाही होणार, कारण हिच्याकडं काही पुरावाच नाही. अक्षरा म्हणते, गप्प बस, आणि पुराव्याचं बोलशील तर इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आत्ता गोडाऊनमध्ये जा आणि बघा. तिथलं सामान सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे. आणि एवढंच काय, CCTV फुटेज पण चेक करा, त्यामध्ये तुम्हाला सगळंच दिसणार. रमेश खाली बघून घेतो. अधिपती म्हणतो, नीलमताई, ह्याला असा सोडला ना हा मोकाट सुटेल. तुम्ही काळजी करू नका, हा भाऊ आहे ना तुमच्या पाठीशी. मी तुम्हालाच काय पण सगळ्यांना सांगतो. तुम्हाला इथं कोणी त्रास दिला ना लगेच मला सांगायचं. तुम्ही सगळेजण इथं सेफ आहात. नीलम म्हणते, धाकले सरकार मला भरीस नका पाडू. तुम्हाला समजून घ्या, मी नाही तक्रार देणार. इन्स्पेक्टर म्हणतात, आपण त्या मुलीला जबरदस्ती नाही करू शकत. तुम्ही एक काम करा, याला समज द्या आणि सोडून द्या. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती याला कामावरून पहिले काढून टाका. रमेशची आई म्हणते, अहो कामावरून का काढताय? आता ती पोरगी सांगते ना त्यांनी काहीच केलं नाही. भुवनेश्वरी म्हणते, ओ ती कुठे बोलली काही केलं नाही म्हणून. आणि हे बघा, तिने जरी सोडलं ना तरी आम्ही कामावर ठेवणार नाही. हे असल्या माणसाला नोकरी ठेवायला आम्हाला काही वेळ लागलाय का? अधिपती याला काढून टाका. ती बाई म्हणते, थोरले सरकार नका ना, असं नका करू, ठेवा ना माझ्या पोराला कामाला. ती जास्त बोलायला लागते. अधिपती म्हणतो, ओ आईसाहेब नाही म्हणतात ना, नशीब समजा तुमचं पोरगं सुटलं. ज्यांची हा गोंधळ बघते तिच्या हातात मोबाईलच असतो. ती पटकन निघून जाते. अधिपती म्हणतो, चला आईसाहेब. ते सगळे निघून जात असतात. रमेशची आई भुवनेश्वरीच्या मागे पळते, पण भुवनेश्वरी काय ऐकत नाही. तिघंही निघून जातात. आता ती जाते आणि बाहेर बसते. तेवढ्यात रमेश जातो आणि म्हणतो, अगं इथं कशाला बसली, चल घरी. ती म्हणते, अरे काय केलं हे, आता काय खायचं? फटका मारत म्हणते, तुझ्यावर हे संस्कार केले का? रमेश म्हणतो, ए आई, पहिलेच लय मारले, तू कशाला मारती ग? ती पुन्हा मारत म्हणते, मेल्या तुला लाज नाही वाटत का? आता नोकरीचं काय करायचं? रमेश म्हणतो, चल घरी. ती म्हणती, नाही मी नाही येणार. जोपर्यंत हे तुला नोकरीवर घेत नाही ना तोपर्यंत मी इथेच राहणार. रमेश म्हणतो, अगं काय करती? पण ती काय ऐकत नाही आणि निघून जाते. अधिपती, अक्षरा आणि भुवनेश्वरी घरी येतात. धनाजी चहा घेऊन येतो. भुवनेश्वरी म्हणते, ठेव तिकडं, आणि म्हणते, अधिपती चहा घ्या. तिला रमेशचा खूप राग आलेला असतो. ती म्हणते, अधिपती त्या नीलमला सोडायला आणायला एक माणूस ठेवा. हे मोकाट जनावर आहे, लवकर सुधारणार नाही, आणि आपल्या फॅक्टरीच्या आसपास पण त्याला भटकू देऊ नका. अधिपती म्हणतो, होय आईसाहेब, तुम्ही बरोबर बोलताय. नीलमताईच्या जाण्या येण्याची व्यवस्था करतो मी. अक्षरा म्हणते, महिला कामगारांना कामावर ठेवायचं ही कल्पनाच किती छान होती, पण हे काय होऊन बसलं? तेवढ्यात अधिपतीला फोन येतो. ओंक्या म्हणतो, भावा ती रमेशची आई जातच नाही आहे. अधिपती म्हणतो, एक सांग, त्या नीलमताईला सोडलं का घरी? तो म्हणतो, होय रे भावा, तिला सोडलं, पण या बाईचं काय करायचं? ती इथं माझ्या डोक्यावर बसली त्या रमेशला कामावर ठेव म्हणून. अधिपती म्हणतो, का गेली नाही का ती अजून? तो म्हणतो, नाही ना भावा. अधिपती सांगतो, तिला जायला सांग. तो म्हणतो, अरे ती तर ऐकत नाही, तू इकडे ये. तो म्हणतो, ठीक आहे लगेच आलो. भुवनेश्वरी सांगते, अधिपती काहीच झालं ना त्याला नोकरीवर ठेवायचं नाही. तो होय आईसाहेब, आणि निघून जातो. भुवनेश्वरी म्हणते, तिची हिंमत कशी झाली असं करायची? त्यालाच काय, पण त्याच्या जगर आमचा अधिपती असताना मी त्यालाही शिक्षा दिली असती. आता अक्षराला तिचं हे बोलणं खटकतं. रमेशच्या ओंक्याला म्हणते, त्याला नोकरीवर घे ना. पया म्हणतो, अहो आम्ही कोण आहे नोकरीवर घेणारं, सांगा बरं. तो जसा इथं नोकरीला आहे तसे आम्ही पण इथं नोकरीला आहे. ती म्हणते, अहो नोकरी गेली ना आम्ही रस्त्यावर येऊ. तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो, काय झालं? ती सरकार रडायला लागती. तो म्हणतो, थांबा थांबा, असं रडू नका बरं, शांतपणे बोला. ती म्हणती, सरकार आमचा हातावरचं पोट आहे हो, त्याला नोकरीवर घ्या. त्याचा बाप गेला पण मागं कर्ज ठेवून गेला हो. आता त्याच्या पगारातून अर्धा पगार तर कर्ज फेडण्यात जातंय. आता याची नोकरी गेली, आम्ही कसं जगणार तुम्हीच सांगा बरं. अधिपती म्हणतो, हा विचार तुमच्या पोरग्याने करायला पाहिजे होता. त्याला जबाबदारीची जाणीव नाही आणि जायला लागतो. ती म्हणते, अहो त्याने शेण खाल्लं, त्याच्याकडून चूक झाली मला माहिती आहे, पण त्याची शिक्षा आम्हासनी का देता?
मी पाया पडते. ती अधिपतीच्या पाया पडत असते. तो नाही नाही ताई, तुम्ही असं करू नका. तुम्ही आमच्या आईसाहेबांच्या वयाचे आहेत. पण या बाबतीत मी काही करू शकत नाही. तुम्ही तुम्ही सगळं करू शकता. मी असं नाही म्हणत. त्याची चूक पात्रात घ्या, पण त्याला नोकरीवर ठेवा. मी जर त्या पोरीची आई असते ना, त्याला जिताच नसता ठेवला. अधिपती म्हणतो, मग तुम्ही ती काय करू हो? त्याची नोकरी गेली आणि दुसरीकडे त्याला नोकरी पण नाही मिळणार. मी आई हो तिची. असल्या गोष्टी काय लपून राहतात का? अहो, ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार. मी तुमच्या पाया पडते. तेवढ्यात रमेश येतो आणि म्हणतो, आहे. अधिपती म्हणत असतो, ओ पाया पडू नका. रमेश म्हणतो, आहे चल घरला. ती त्याला पकडत म्हणते, ए घरला चल काय म्हणतो, चल त्यांचे पाय पकड. रमेश हात जोडून म्हणतो, मला माझीच लाज वाटायला लागली. सरकार, मला माहिती आहे माझ्या हातून लई मोठी चूक झाली. मी किती माफी मागितली ना, ही चूक भरून निघणार नाही. पण मी मनापासून माफी मागतो आणि तुमच्या पाया पडतो. अधिपती म्हणतो, ए रम्या उठ, असं करू नको. तो म्हणतो, आईशी शपथ, यापुढे कुठल्याही मुलीकडं वाकड्या नजरेने बघणार. पण अधिपतीला काय पटत नाही. तो म्हणतो, तुला नोकरीवर घेतलं ना, बायकांना नाही आवडणार. पण रमेशच्याही काही गप्प बसत नाही आणि गायवाया करत असते आणि त्यासोबत कौतुक करायला लागते. अधिपती म्हणतो, ओ असं बरीच पडू नका. ते आता बरंच काही बोलते आणि अधिपतीसमोर रमेशला पण मारायला लागते आणि म्हणते, याला नोकरीवर घ्या हो, याला नोकरीवर घ्या, नाहीतर उद्याचं मरण तुम्ही आजच द्या आम्हाला. आता ती खूप नाटकं करत असते आणि पदर तोंडाला लावते. तर तुम्ही घरला जावा, आम्हाला जरा विचार करू द्या. आम्ही आता तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. ओंक्या म्हणतो, ओ मावशी जा घरी, सरकारला भरीच नका पाडू. आता ते बरंच काही बोलते. अधिपती बाजूला जातो. त्याच्यासोबत ओंक्या आणि पव्या पण जातात. पव्या म्हणतो, सरकार तुम्ही खरंच घेणार की काय नोकरीला? अधिपती म्हणतो, माझं डोकंच बंद पडलं. आमची आई तशीच त्याची आई आणि त्याच्या आईला असं लाचार झालेलं मला बघवेना. ईशेनुसा हार्ट झालाय, डोक्याचं भुसकट पडलंय. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो म्हणतो, हा मास्तरीबाई बोला. ती म्हणती, काय हो गेल्या का त्या? तो म्हणतो, अहो त्या जायलाच तयार नाही. पाय धरलेत माझे, सोडायलाच तयार नाही. अक्षरा म्हणते, मी माझं मत स्पष्ट सांगते. तुम्ही त्याला नोकरीवर अजिबात ठेवून घेऊ नका. माझा ऐका अधिपती, तुम्ही इमोशनल होऊ नका. तो म्हणतो, अहो तुम्ही पाहिजे होता. त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबाना. आता ती अधिपतीला बरंच काही समजवते आणि म्हणते, मी तिकडे असते ना, माझंही तेच झालं असतं. पण अधिपती तुम्ही पागळू नका. अधिपती म्हणतो, मला काय वाटतं, एक चान्स द्यावा. आता ओंक्या, पव्या आणि अक्षरा शौक होतात. अधिपती म्हणतो, त्याच्या आईने माफी मागितली, पण तिचं जाऊ द्या, पण त्यांनी पण मागितली. आता झालाय पश्चाताप, ते एक संधी द्यायला काय हरकत आहे. त्याला सांगू, बाबा पुन्हा असं केलं ना, मग मी तुला काय सोडत नसतो, सुट्टी देत नसतो. तोपर्यंत मला कसं वाटतं, त्याला टेम्परवारी घ्यावं. अक्षरा स्माईल करत म्हणते, टेम्परवारी नाही हो, टेम्पररी. तो म्हणतो, तेच होते. आता माझं टेम्पर हल्लं म्हणून मीच असं बोललो, पण फक्त 15 दिवस. अक्षरा म्हणते, योग्य विचार करा, नंतरच निर्णय घ्या. अधिपती रमेश आणि त्याच्या आईसमोर जातो. ती म्हणते, सरकार ठेवाल ना हो कामाला? तो पण हातापाया पडायला जातो. अधिपती म्हणतो, नीलमताईने माफ केलं ना तर ठेवणार. जायचं तिची माफी मागायची. ती म्हणती, मागल की, आता त्याने चूक केलीच आहे. रमेश हात जोडत म्हणतो, मागतो की, माफी मागतो. अधिपती म्हणतो, मी 15 दिवस ठेवतो, पण तुम्हाला स्पष्ट सांगतो, याने परत काही हरकत केली त्याला जेलमध्ये घालणार आणि मी तरतूद अशी करणार की हा बाहेर नाही आला पाहिजे. असं तुम्हाला चालेल का? बोला तुम्ही. ती म्हणते, होय सरकार, माझं पोरगं असं काहीच करणार नाही. रमेश पाय धरायला लागतो. अधिपती म्हणतो, नीलमताईने माफी दिली ना, नंतर बघू. ओंक्या जा नीलमताईला घेऊन ये. ओंक्या म्हणतो, खरंच? तो म्हणतो, हां घेऊन ये. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.